ओके, स्टार्ट करूया आपण आता. हॅलो एव्हरीवन. कालपर्यंत आपण एक फर्स्ट युनिट बघितलेलं आहे. परवाच्या लेक्चरमध्ये आपलं फर्स्ट युनिट कंप्लीट झालेलं आहे. ओके, फर्स्ट युनिटमध्ये आपण काय काय बघितलं होतं, मीन, मीडियन, मोड, त्याच्यानंतर आपले जे तुमचे व्हेरिएबल्स होते वगैरे या सगळ्या गोष्टी आपण काय बघितलं होत्या फर्स्ट युनिटमध्ये आपण बघितल्या होत्या. ओके, आता सेकंड युनिटमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्याला स्क्यूनेस आणि कर्टोसिस ह्याच्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे. ओके, काय सांगितलेलं आहे स्क्यूनेस आणि कर्टोसिस आपण फ्युचरमध्ये बघूच आता इथे. आता पैकी आधी आपल्याला काय काय करायचं ते फर्स्ट बघून घ्या. आपल्याला ह्या टॉपिक्समध्ये आपल्याला मोमेंट्स बघायचे. परवा जे आपण टॉपिक्स बघितलं होता मोमेंट्सचा, तोच टॉपिकमधले पॉईंट्स आहेत ते आपल्याला थोडेफार रिपीट करायचे आहेत मोमेंट्स. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं की एक शिफ्टिंग वगैरे बघितलं होतं. त्याच्यानंतर काय बघितलं होतं की आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला स्क्यूनेस आणि कर्टोसिसवरती सर्वात जास्त लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ओके, त्याच्यानंतर आपल्याला लक्षात घ्या आपल्याला जे डिस्ट्रीब्युशन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन त्याच्यावरती आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायच्या. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. ओके, in this unit you will learn various techniques to distinguish between various shapes of frequency distribution. आता फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जे काय असेल तुमच्या सिग्नलचं त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, आपल्याला व्हेरियस शेप्स आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचे बघायचे आणि त्याच्यावरती आपल्याला स्क्यूनेस आणि कर्टोसिस बघायचे. दिस इज द फायनल युनिट विथ रिगार्ड्स to the summarization of univariate data. This unit will make you familiar with the concept of skewness and kurtosis. Okay. The need of study this concept arises from the fact that the measures of central tendency and dispersion fails to describe distribution completely. It is possible to have frequency distribution which differs widely in their nature and composition and yet have some central tendency and dispersion. Thus, there is need to supplement to measure of central tendency and dispersion. Consequently, in this unit, we shall discuss two much measures, that is, measures of skewness and kurtosis. ओके, आता कन्सेप्ट ऑफ आपल्याला स्क्यूनेस आणि कर्टोसिस मध्ये आपल्याला काय सांगितलं बघा. द स्क्यूनेस ऑफ डिस्ट्रीब्युशन इज डिफाइंड ॲज लॅक ऑफ समरी इन सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन. द मीन, मीडियन, मोड आर इक्वल टू इच अदर अँड द originate and the mean divides the distribution into two equal parts. Okay, such as that one part is mirror image of द अनदर. ओके, लक्षात घ्या कोणतंही फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल त्याला जर आपण एखाद्या त्याच्या मीनच्या पार्टमध्ये जर आपण डिस्टिंग्विश करत असतो, मीन म्हणजे काय असतो एक लक्षात घ्या. मीन म्हणजे समजा सेंटर पॉईंट असतो, राईट. म्हणजेच काय असणार आहे की तुम्ही तुमच्या मीनच्या ज्या कॉर्डिनेट जे असेल जे कॉर्डिनेट्स असेल त्याच्यावरती जर तुम्ही तुमचा डेटा असेल जो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तो तुम्ही डिस्टिंग्विश करायला गेलात तर तो काय होणार आहे की तुमचे दोन्हीही पार्ट हे काय असणार आहे सिमेट्रिकल असणार आहे. सिमेट्रिकल म्हणजे काय की इक्वल असणार आहेत. ओके, त्यांचे शेप सुद्धा सेम असणार आहेत आणि काय असणार आहे तुम्हाला जर मिरर इमेज कॅल्क्युलेट करते. मिरर इमेज म्हणजेच काय की सपोज दिस इज युअर इन्क्रीजिंग सिग्नल अँड इथून जर आपल्याला मिरर इमेज म्हणतोय आपण, इथं तुमचा काय आलेला आहे मीन आलेला आहे. ओके, त्यामुळे तुम्ही काय केलं तुम्ही ह्या ठिकाणी सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि त्यावेळेला काय आलेलं आहे तुमचं जर हा एक पार्ट तुमचा इन्क्रीजिंग पोर्शनमध्ये असेल तर तुमचा मिरर इमेज काय असणार आहे तुमच्या डिक्रीजिंग पोर्शनमध्ये असणार आहे. दॅट इज आपण जर आपण आरशामध्ये जरी बघितलं आपण उजवा हात दाखवत असतो तर त्यावेळेला आपला आरसा आपल्याला कोणता हात दाखवतो तो राईट हँड दाखवतो. म्हणजेच काय असणार आहे व्हायसा वर्षा आपल्याला काय होतं मग तुमची मिरर इमेज मला फॉर्म होते. ओके, म्हणजेच काय सांगितलेलं लक्षात घ्या तुमचा जो मीन पासून जर तुम्ही तुमचा एखादा डेटा डिस्ट्रीब्यूट करत असाल तर त्या ठिकाणी काय होणार आहे तुम्हाला दोन इक्वल, लक्षात घ्या हा पॉईंट जो आहे टू इक्वल पार्ट्स. ओके, टू इक्वल पार्ट्स अँड दॅट इज वन पार्ट इज मिरर इमेज ऑफ अदर. एक इमेज ही सेकंड इमेजच्या काय असणार आहे ती मिरर इमेज असणार आहे. ओके, एक आपल्याला डायग्राम दाखवलेली आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, म्हणजेच काय तुमच्या वाय ऍक्सिस वरती फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि तुमच्या एक्स ऍक्सिस वरती तुम्हाला एक्स डेटा दिलेला आहे आणि एम काय आहे तुमचा मीन आहे.
ओके. त्या मीनवरून काय केलेलं आहे, तुमचा डेटा काय केलेला आहे, डिस्ट्रीब्यूट केलेला आहे किंवा डिस्टिंग्विश केलेलं आहे. डिस्टिंग्विश केल्यानंतर काय होणार आहे, की हा जो पोर्शन आहे तुमच्या इमेजचा, हा मिरर इमेज ऑफ धिस इमेज आहे. म्हणजेच काय असणार आहे, तुमच्या मीनवरून तुम्ही ज्या वेळेला तुमचा डेटा तुम्ही डिस्ट्रीब्यूट करता, त्यावेळेला तुमचा होल डेटा हा तुमच्या 2 इक्वल पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. ओके. एक भाग हा फर्स्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता पुढं काय सांगितलेलं आहे, पॉझिटिव्हली स्क्यूड डिस्ट्रीब्युशन आणि सेकंड पार्ट आहे निगेटिव्हली स्क्यूड डिस्ट्रीब्युशन. इथे पार्ट सांगितलेला आहे. ओके. पॉझिटिव्हली स्क्यूड डिस्ट्रीब्युशन आणि निगेटिव्हली स्क्यूड डिस्ट्रीब्युशनमध्ये काय बघा, मीनच्या पॉझिटिव्ह साईडला जो डेटा आहे किंवा जिथे तुमची जे स्क्यू डिस्ट्रीब्युशन तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात, तो तुमच्या पॉझिटिव्ह हाफमध्ये असणार आहे. जो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तुम्ही काय केलं आहे, मीनपासून काय केलेलं आहे, तुम्ही डिस्टिंग्विश किंवा डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह हाफमध्ये जो काय पार्ट असणार आहे, पॉझिटिव्ह जो तुमचा हाफ पार्ट आहे, त्याच्यामध्ये जो पार्ट असणार आहे तो तुमचा काय असणार आहे, पॉझिटिव्हली स्क्यूड डिस्ट्रीब्युशन. दॅट इज सेकंड पार्ट काय सांगितलेलं आहे, जो निगेटिव्ह पार्टमध्ये असणार आहे तो काय असणार आहे, तुमचा निगेटिव्हली स्क्यूड डिस्ट्रीब्युशन. ओके. आता आपण एक इन जनरल तुम्ही तुमच्या नंबर सिस्टीममध्ये तुम्ही काय शिकलेला आहात, की तुमचा जो तुमचे 2 ॲक्सिसचा सेंटर पॉईंट असतो, तो तुमचा काय असतो, तुमचा पूर्णपणे जो तुमचा ग्राफ असेल किंवा काय, तो काय करतो, इक्वली डिस्ट्रीब्यूट करतो. ओके. इक्वली डिस्ट्रीब्यूट जरी इथून केलेला असला तरी आपण मीन पासून पॉझिटिव्ह पार्ट आणि मीन पासून निगेटिव्ह पार्ट असा पार्ट घेतोय. ओके. कन्फ्यूज होऊ नका ह्या गोष्टीमुळे. Okay, these observations are also known as extreme observation. Okay, the presence of extreme observation on right hand side of distribution make it positively skewed, and 3 averages, that is mean, median and mode, will no longer be equal. Okay, we shall in fact mean is greater than median is greater than mode. म्हणजेच काय असणार आहे, मोड हा लेसर असणार आहे दॅन मेडियन आणि मेडियन ही लेस असणार आहे मीन. म्हणजेच काय असणार आहे, लक्षात घ्या, मीन हा तुमचा ग्रेटेस्ट नंबर असतो तुमच्या व्हॅल्यूज मधला. ओके. वेन डिस्ट्रीब्युशन इज पॉझिटिव्हली स्क्यूड. ओके. कशामध्ये, तर पॉझिटिव्हली स्क्यूड मध्ये आपल्याला काय असणार आहे, तुमचा मीन, मेडियन, मोड हा तुम्हाला काय दिलेला आहे, मीन हा तुमचा ग्रेटर आहे, मेडियन हा तुमचा सेकंड पार्टला येतो आणि थर्ड वन आपल्याला काय येतो, मोड. ओके. हा कशासाठी, फक्त आणि फक्त पॉझिटिव्हली स्क्यूड. ओके. इथे हा पार्ट जो आहे तो हायलाइट करून बघा. पॉझिटिव्हली स्क्यूड नंबरसाठी आपल्याला काय पोहोचवलं, डिस्ट्रीब्युशनसाठी मीन हा मॅक्झिमम आहे, मेडियन हा इन बिटवीन आहे आणि मोड हा तुमचा काय आहे, लेसर आहे. ओके. हे रिलेशन लक्षात ठेवा, कधी कधी 1 मार्क्सचा पण विचारला जाऊ शकतो. On the other hand, presence of extreme observation to the left-hand side of distribution make it negatively skewed and the relationship between mean, median, mode is mean is less than median, median is less than mode. ओके. ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, निगेटिव्हली स्क्यूडसाठी, निगेटिव्हली स्क्यूडसाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे, मीन हा लेसर असतो, मेडियन हा इन बिटवीन असतो आणि मोड हा ग्रेटर असतो. ओके. अगेन तुम्ही तुमच्या ह्या डायग्राम्सकडे बघा. पॉझिटिव्हली स्क्यूड सांगितलेलं आहे. पॉझिटिव्हली स्क्यूडसाठी आपण काय म्हणतोय, मीन कुठे येणार आहे, तर ह्या ठिकाणी येणार आहे तो मीन. सेकंड काय येणार आहे, मेडियन, आणि लास्ट वन सॉरी मीन कुठे असणार आहे, एक्स बार हा मीन आहे, हा मेडियन असणार आहे आणि हा काय असणार आहे, मोड. ओके. म्हणून आपण काय सांगतोय, की मीन हा तुमचा काय असणार आहे, तुमचा सॉरी तुमचा मॅक्झिमम, मेडियन हा इन बिटवीन आणि मोड हा लेसर. सेम ॲज दॅट ऑफ निगेटिव्ह साईडला मीन हा लेसर आहे, मोड हा सॉरी मेडियन हा इन बिटवीन आहे आणि मोड हा ॲट द सेंटर पॉइंट आहे. सॉरी. त्याच्यानंतर पुढचं काय सांगितलेलं आहे बघा, द डायरेक्शन ऑफ एक्सटेंड स्क्यूनेस कॅन बी मेजर्ड इन व्हेरियस वेज. We shall discuss 4 measures of skewness in this unit. ओके. फर्स्ट वन दिलं आहे काल पर्सन्स मेजर्स ऑफ स्क्यूनेस. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट बघून घ्या. काल पर्सन्समध्ये आपल्याला काय करावं लागतं, की एक बेसिक मला ओव्हरव्ह्यू बघून घेऊया. मीन, मेडियन, मोड आर नॉट इक्वल इन स्क्यू डिस्ट्रीब्युशन. The Karl person measures of skewness is based upon the divergence of mean from the mode in skewed distribution.
ओके, ह्याचा प्रिन्सिपल आपल्याला काय सांगितलेलं आहे आपल्याला, द कार्ल Pearson's measures of skewness is based upon the divergence of mean from the mode. ओके, डायव्हर्जन कशापासून सांगितलेलं आहे, मीनचं कशापासून तर मोड पासून, इन स्क्यूड डिस्ट्रीब्युशन. ओके, सिन्स मीन इज इक्वल टू मोड इन सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन. ओके, सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन असेल त्या ठिकाणी काय असणार आहे, तुमचा मीन इज इक्वल टू मोड असणार आहे. ओके, पण इथं असिमेट्रिकल जो सगळा पार्ट येतो त्याच्यामध्ये स्क्यूनेस आपल्याला कॅल्क्युलेट करायची, त्या ठिकाणी काय होणार आहे, मीन आणि मोड हे काय असणार आहे, डिफरन्शिएट असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे व्हॅल्यू बघा, इथं पुढे काय दिलं, अ रिलेटिव्ह मेजर्स ऑफ इंडिपेंडंट ऑफ युनिट मेजर्स is defined as Carl Pearson's coefficient of skewness SK is given by SK चं काय कोएफिशियंट काय दिलेलं आहे, मीन मायनस मोड डिवाइडेड बाय SD. ओके, स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके, पुढे काय दिलेलं आहे, द साइन ऑफ SK गिव्स ॲज अ डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड गिव्स एक्सटेंट ऑफ स्क्यूनेस. If Sk is greater than 0, the distribution is positively skewed, and if Sk is less than 0, it is negatively skewed. So far we have seen that Sk is strategically dependent upon mode. If mode is not defined for distribution, we cannot find Sk. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, मीन मायनस मोड इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय सांगितलेलं आहे आपल्याला, 3 सांगितलेलं आहे. कशामध्ये, लक्षात घ्या, कार्ल पियर्सन्स मेजर्स ऑफ स्क्यूनेस मध्ये. ओके, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, त्या परत आपण बघूया. फर्स्ट आपण ही टर्म बघून घेऊया. हेन्स कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस इज डिफाइंड इन टर्म्स ऑफ मीडियन इज काय सांगितलेलं आहे, SK इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट मीन मायनस मीडियन डिवायडेड बाय SD. ओके, म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे, हा जो दिला होता तो आपल्याला अप्रॉक्सिमेट मीन आणि मोडच्या फॉर्मॅटमध्ये दिलेला होता. मीन आणि मोडच्या फॉर्मॅटमध्ये तुमचा स्क्यूनेसचा जो कॉन्स्टंट आहे SK, तो काय दिलेला आहे आपल्याला, मीन मायनस मोड डिवायडेड बाय SD. आणि इन टर्म्स ऑफ मीडियनच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, SK इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट मीन मायनस मीडियन डिवायडेड बाय SK. हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा, हे आपल्याला फर्दर एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला यूज करायचे. ओके, त्याच्यानंतर एक्झाम्पल आपल्याला दिले, कम्प्यूट द कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस फ्रॉम द डेटा. आता हा एक टेबल दिलेला आहे, हाईट आणि नंबर ऑफ पर्सन्स दिलेले आहेत. हाईट दिलेले आहेत आणि नंबर ऑफ पर्सन्स दिलेले आहेत आपल्याला. त्याच्यानुसार आपण काय काय कॅल्क्युलेट करायचंय हे बघा, आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला काय फाइंड करायला सांगितलं आपल्याला पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. कम्प्यूट कार्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस. कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर SK जो हा आहे SK आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, तर आपल्याला SK फाइंड करण्यासाठी 2 फॉर्म्युले आहेत. एक तर तुम्ही मीन आणि मोडच्या फॉर्मॅटमध्ये तरी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, अदरवाईज मीडियनच्या फॉर्मॅटमध्ये तरी कॅल्क्युलेट करू शकता. डिसिजन इज युअर्स. तुम्ही कोणत्याही फॉर्मॅटमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करा, काही फरक पडत नाही तर आन्सरवरती. ओके, आता पुढे आपल्याला काय क्वेश्चन सॉल्व्ह करताना सांगितलेलं आहे बघा. आता जो आपल्याला टेबल दिला होता, त्या टेबलचं आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्या टेबलचा यूज करून आपल्याला आपल्या सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे. आपल्याला गिवन काय काय दिलं होतं, हाईट दिलेली आहे आणि सेकंड वन दिलेला आहे नंबर ऑफ पर्सन्स दिलेले. ओके, आता ह्या 2 टर्म्स मिळाल्यानंतर आता पुढे काय सांगितलेलं आहे, जो आहे तो टर्म आपण आहे तसा लिहून घेतला. हाईट इज इक्वल टू काय घेतला आहे तो डेटा आपल्याला लिहून घेतलाय 58, 59 अप टू 65. ओके, आणि पुढे काय करायचं, U इज इक्वल टू आपल्याला काय मिळतो, X मायनस 61. 61 म्हणजेच काय असं म्हणू शकतो आपण, की एक आपण काय करू शकतो, की अप्रॉक्सिमेट मीन. आपली जो कॅल्क्युलेशनचा जो आपला मीनचा पार्ट आठवून बघा वाटल्यास, एक लेक्चर आपलं झालेलं आहे मीनवरती, पूर्ण फक्त एक लेक्चर पूर्ण मीनवरती झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युल्यामध्ये काय सांगतो, इथं डायरेक्टली फॉर्म्युले यूज केले, इथं फॉर्म्युला डायरेक्ट लिहिलेलं नाहीये. ओके, काय सांगितलं होतं, अप्रॉक्सिमेट आपली जे आपण म्हणतोय की आपण एक अप्रॉक्सिमेट आपण आन्सर काढू शकतो की बाबा की 61 हा एक मीन असेल. ओके, तर तो पार्ट आपण काय घेतला होता, इथे घेतला होता की अप्रॉक्सिमेट मीन म्हणजेच काय केलेलं आहे, एक्स मायनस 61. ओके, अप्रॉक्सिमेट मीन. त्याच्यानंतर आपले फॉर्म्युला काय, U इज इक्वल टू एक्स मायनस अप्रॉक्सिमेट मीन. ओके, अप्रॉक्सिमेट मीन किती घेतलेला आहे या ठिकाणी 61 घेतलेलं आहे. म्हणजे आपले व्हॅल्यू काय होणार आहे, 58 मायनस 61 इज इक्वल टू -3. 59 मायनस 61
इज इक्वल टू -2. ह्या टाईपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा पूर्ण टेबल आपला आहे तसा लिहून घ्यायचा. आता पुढे काय दिलेलं आहे, नंबर ऑफ पर्सन्स दिलेले आहेत. नंबर ऑफ पर्सन्स पण आपल्याला घेतली पाहिजे. आता नंबर ऑफ पर्सन्स सांगितलेले आहेत म्हणजेच काय असणार आहे, नंबर ऑफ युअर क्वांटिटी, राईट. म्हणजेच ती काय असते, आपली फ्रिक्वेन्सी असते एफ. ओके, तर एफ आपण काय घेतलाय, जो गिवन डेटा दिलेला आहे तसा घेतलेला आहे. समेशन ऑफ युअर एफ इज इक्वल टू 187. ओके, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी इंटू यू इथं टर्म घेतला, नंतर फ्रिक्वेन्सी इंटू युअर यू स्क्वेअर इथं टर्म घेतलेलं आहे. त्याच ह्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे, मीन कॅल्क्युलेट करून घेतलाय आणि एस डी कॅल्क्युलेट करून घेतलाय. ओके, काल तुमच्याकडे फॉर्म्युला दिला होता एस डी, मीन, हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तरी पण लक्षात घ्या, मीन आणि आपल्याला काय करायचं, आपल्याला एस डी आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करून घ्यायचं. आता ते कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर टू फाइंड मोड. ओके, तर मीन तर आपल्याला कॅल्क्युलेट करून झाला ह्या मेथडने. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड करावं लागणार आहे, मोड, अदरवाइज मीडियन. ओके, आता फर्स्ट आपण काय फाइंड करतोय, मोड फाइंड करतोय. ओके, मोड फाइंड करण्यासाठी तर पुढे काय सांगितलेलं आहे बघा, वी नोट दॅट हाईट ऑफ कंटिन्युअस व्हेरिएबल it is assumed as height as has been measured under approximation that measurement of height, that is example greater than 58 but less than 58.5 is taken as 58 inches, while measurement greater than or equal to 58.5 but less than 59 is taken as 59 inches. Thus given data can be written as. आता इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे फर्स्ट बघा. आता आपला जो एखादा डेटा असेल, मी म्हणते 58.5 जर डेटा असेल, 58.5 हा जर डेटा ह्याच्यापेक्षा जर बिलो डेटा असेल 58.4, त्याचं आपण अप्रॉक्सिमेटली कन्व्हर्जन कुठे करतो, तर 58 ला करतो. आणि ग्रेटर दॅन जर 58.5 असेल और ग्रेटर 58.5 और ग्रेटर दॅन 58.5 असेल, तर आपण काय करतो, त्याचं कन्व्हर्जन 59 मध्ये करतो. ओके, म्हणजेच काय असणार आहे, हाफ पेक्षा कमी व्हॅल्यू असेल तर आपण प्रिव्हियस व्हॅल्यू घेतो, आणि हाफ पेक्षा जास्त व्हॅल्यू असेल तर आपण नेक्स्ट व्हॅल्यू मध्ये त्याचं काय करतो, कन्व्हर्जन करतो. आता आपल्याला हाईट्स दिलेले आहेत. ओके, हाईट काय दिलेलं आहे की 57.5 to 58.5, त्याच्यामध्ये किती घेतलेले आहेत, 10% घेतलेले आहेत. ओके, म्हणजे आपण काय केलंय, 0.5च्या डिफरन्सने आपण काय केलंय, पूर्ण आपला जो टेबल होता गिवन दिलेला तो आपण काय केलेला आहे, डिस्ट्रीब्यूट करून घेतलेला आहे. पुढे काय केलेलं आहे, बाय इन्स्पेक्शन मॉडेल क्लास इज इक्वल टू 60.5 minus 60 सॉरी मायनस होते टू 61.5. दस वी हॅव. ओके, आता मॉडेल क्लास काय आलेला आहे आपला, तर 42 जो ही आहे ती आपली मॉडेल व्हॅल्यू आली. त्याच्यामुळे आपण काय करतो की हा जो पूर्ण टेबल आहे किंवा हा जो पूर्ण आपला ब्लॉक आहे तो तुमचा काय होतो, मॉडेल क्लास होतो. आता 42 काय होणार आहे त्यावेळेला, त्याची मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी. लोअर लिमिट काय असणार आहे त्या मॉडेल क्लासची, 60.5, आणि अप्पर क्लास लिमिट काय असणार आहे, 61.5. ओके, त्याच्यानुसार आपण काय केलंय, तुम्ही तुमचा मोड काढून घेतलेला आहे. ओके, मोड काढून घेतल्यानंतर काय मिळालं आपल्याला, की व्हॅल्यू मिळाली 61.13. हा आपला मोड आला आणि आपला मीन किती आला होता, 61.4. आता आपला काल पिअर्सन्स फॉर्म्युला काय सांगतो, मीन मायनस मोड अपॉन एस डी, राईट. म्हणजेच काय, तुमचा कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस आहे, राईट. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, इथे डायरेक्टली फॉर्म्युला यूज करून घेतलेला आहे. मी फॉर्म्युल्यासाठी परत एकदा वरती गेले होते. ओके, मीन मायनस मोड अपॉन एस डी. आता एस डी आपला किती मिळाला आहे, 1.76 स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू, बाकीचे ह्या संपूर्ण आपण कॅल्क्युलेशन करून घ्या. आपला आन्सर किती मिळालं या ठिकाणी, 0.153. ओके, तर ह्या टाईपमध्ये आपल्याला काय करावं लागतात, की आपल्याला एस के किंवा मग काय म्हणता येईल त्याला, तुमचं कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस आपल्याला फाइंड करता येतो बाय कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट रूल. ओके, तर हा आपला फर्स्ट एक आपल्याला टर्म सांगितलेला आहे. सेकंड काय दिलेलं आहे आपल्याला, बोलेस मेजर्स ऑफ स्क्यूनेस. आता हा आपल्याला जो दिलेला आहे हा आपण इन जनरल आपला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी मोस्टली यूज करतो. ओके, आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा, दिस मेजर इज बेस्ड ऑन क्वार्टाइल्स. ओके, मगाचं काय होता, मीन आणि मेडियन, अदरवाइज मीन आणि मोड ह्याच्यावरती होता. आता पुढचा टर्म काय दिलेला आहे आपल्याला, बोलेस मेजर्स ऑफ स्क्यूनेस. आता त्याचं आपल्याला कसं कॅल्क्युलेट करायचं ते फर्स्ट बघून घ्या.
दिस मेजर इज बेस्ड ऑन युअर कॉर्टेल्स. आतापर्यंत तुम्हाला जर कॉर्टेल म्हणजे मला वाटत नाही की काय प्रॉब्लेम राहिला असेल. कॉर्टेल म्हणजे काय 1/4 पार्ट लक्षात घ्या. ओके, कॉर्टेल म्हणलं की लगेच आला पाहिजे की आपलं जी काही फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल त्याचा 1/4 पार्ट आपल्याला कुठे ना कुठेतरी यूज करायचा आहे. ओके, पुढे आता काय सांगितलेलं आहे, फॉर सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन इट इज सीन दॅट Q1 and Q3 are equidistant from the median. Thus, Q3 minus MD minus Q1 can be taken as absolute measures of skewness. A relative measure of skewness known as Boles coefficient SQ is given by. आता काय सांगितलेलं आहे पुढे बघा. SQचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, SQ इज इक्वल टू Q3 मायनस MD मायनस Q1 अपॉन Q3 मायनस MD मायनस Q1. म्हणजेच आपल्याला इन शॉर्ट मध्ये फॉर्म्युला काय दिलेला आहे, Q3 मायनस 2 टाइम्स MD प्लस Q1 अपॉन Q3 मायनस Q1. तर आपल्याला हा जो फॉर्म्युला दिलाय हा आपला फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्याचं स्क्यूनेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, कोइफिशियंट ऑफ युअर स्क्यूनेस. आता तो कसं करायचं, एखादा खाली एक्झाम्पल बघून घेऊ. द बॉलेज कोइफिशियंट for the data on heights given by table 6.1 is computed below. आता एक एक्झाम्पल घेऊन दाखवलंय आपल्याला कम्प्युटेशन ऑफ युअर Q1. आता Q1 कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, Q1 च्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करतो आपण, Q1 मध्ये आपण काय करतो, n/4 इज इक्वल टू 46.75. द फर्स्ट क्वार्टाइल क्लास इज इक्वल टू 59.5 to 60.5. दस लोअर लिमिट किती मिळाली आहे, 59.5, कारण की हा पूर्ण जो क्लास आहे त्याच्यातली लेसर व्हॅल्यू किंवा ॲट द स्टार्टिंग पॉईंट व्हॅल्यू काय असणार आहे, स्टार्टिंग लिमिट असेल ती आपली काय असते, लोअर लिमिट असेल. स्टार्टिंग जो पॉईंट जिथून स्टार्ट करतो ती आपली व्हॅल्यू कमी असते आणि एंडिंग टर्म असते ती काय असते, मॅक्झिमम असते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला सी किती मिळालेलं आहे, त्या ठिकाणी 28 मिळालं आणि फ्रिक्वेन्सी किती मिळालेली आपल्याला, 30 मिळालेली आहे. ओके, आणि एच किती आहे, त्यांची विड्थ किती आहे, तर 1, कारण की बघा 60 मायनस म्हणजे 60.5 मायनस 59.5 इज इक्वल टू काय असणार आहे, 1. म्हणजे तुमची क्लासची जी हाईट आहे ती हाईट किती मिळाली आहे, 1. आता Q1चा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे, तर Q1च्या फॉर्म्युल्यामध्ये जस्ट आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू पुट करून द्यायचे. ओके, काय आपल्या Q1चा फॉर्म्युला, लोअर लिमिट प्लस n/4 मायनस C/, एफ म्हणजे काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ युअर क्वार्टाइल क्लास, आणि इंटू काय असणार आहे तुमचा एच. ओके, हा जो फॉर्म्युला आपला आहे Q1चा त्याच्यामध्ये आपल्या व्हॅल्यू पुट करा. तुमचा लोअर लिमिट किती होतं, 59.5. त्याच्यानंतर काय आहे, n/4 किती मिळालं आहे, 46.75 मायनस काय मिळालं, सी इज इक्वल टू किती आहे, 28, आणि डिवाइड बाय किती मिळाले आपल्याला, फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळाली आहे 30, कारण की त्या क्वार्टाइल क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे ती तुमची काय असणार आहे, तुमची क्वार्टाइल फ्रिक्वेन्सी, राईट ना. इथं बघा 59.5 अप टू इथपर्यंत सांगतोय आपण, इथं हे संपूर्ण सिलेक्ट होतंय. 59.5 जो क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती मिळते आपल्याला, 30 मिळते. लक्षात घ्या, जो क्वार्टाइल क्लास येतो त्याच क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे ती तुमची क्वार्टाइल फ्रिक्वेन्सी असणार आहे. ओके, त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे, तुमचा Q1 फाइंड करून घेतलेला आहे. त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, कम्प्युटेशन ऑफ युअर MD म्हणजेच काय करायचं आहे, मीडियनचा फॉर्म्युला काय आहे, n/2, राईट. n/2च्या ह्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, तुमचा MD जो आहे तो MD सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. पुढे काय फाइंड करायचं आहे, तर Q3. तर Q3 काय असणार आहे, थर्ड क्वार्टाइल सांगितलेलं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, जेव्हा इथे आपण n/4 केलं होतं त्याला मल्टिप्लाय बाय 3 करावं लागणार आहे, राईट. म्हणजे 3n/4 इज इक्वल टू आपल्या व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 140 मिळालेली आहे. ओके, त्याच्यानुसार आपल्याला जो थर्ड क्वार्टाइल क्लास किती मिळतोय आपल्याला, 62.5 टू 63.5. ओके, आता 62.5 टू 63.5 फ्रिक्वेन्सी किती आहे त्याची, 28. ओके, आणि त्याच्यानुसार आपला CF किती मिळतोय आपल्याला, 163. ओके, मग त्याच्यानंतर पुढची जी व्हॅल्यू आहे ते आपल्याला एक Q3 कॅल्क्युलेट करणार आहे. लोअर लिमिट किती आलाय,
जो पूर्णपणे क्लासचा लोअर बाउंड जो आहे तुमचा लोअर लिमिट असणार आहे आणि मॅक्झिमम व्हॅल्यू जी काय आहे ती तुमची काय असणार आहे अप्पर व्हॅल्यू. सी किती मिळाला होता आपल्याला 135 जो आपण आता इथं बघितला. ओके तर 135 आपल्याला किती मिळतोय तुमचा सी मिळतोय. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ युअर क्वार्टाईल क्लास ती किती मिळते आपल्याला 28 अँड युअर एच इज इक्वल टू किती मिळतोय आपल्याला 1. एच इज इक्वल टू 1 म्हणजेच का तर ह्यांच्या दोघांची आपल्याला हाईट मिळते या पूर्ण ग्रुपची किंवा आपण म्हणूया विड्थ किती आहे त्यांची. ओके त्याच्यानुसार आपण काय केलंय Q3च्या फॉर्म्युल्यामध्ये आपण आपली व्हॅल्यू पुट ऑन करून घेतल्या. Q3 आणि Q1चे फॉर्म्युलेस डिफरंट नाही आहेत सेमच आहेत. लक्षात घ्या फर्स्ट काय करायचं आपल्याला ह्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला लोअर बाउंड ऑफ युअर क्लास जो आपल्याला क्वार्टर क्लास मिळाला आहे त्याचं आपल्याला लोअर लिमिट जी काय आहे ती आपली किती मिळाली आहे ती आपल्याला इथं फर्स्ट पुट करून घ्यायची आहे. प्लस पुढे काय करायला लागणार आहे ज्या वेळेला इथे आपण काय केलं होतं n/4 राईट तो किती आलं होतं 46.75 सेम ॲज दॅट ऑफ आपल्याला 3n/4 इज इक्वल टू 140 जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला इथे लिहून घ्यावी लागेल. पुढे मायनस काय सांगितलेलं आहे सी अपॉन एक मिनिट अपॉन 28 कारण की फ्रिक्वेन्सी किती आहे क्वार्टर क्लासची या 28 म्हणून 28 इंटू युअर एच म्हणजे काय असणार आहे तुमचा जो तुमचा डिफरन्स आहे तुमच्या ग्रुपमधला हाईट म्हणता येईल त्याला ती किती आहे ती आपल्याला इथे पुट करून घ्यायची. ओके म्हणजे आपल्याला Q3 सुद्धा आपला जो काय होता तो फाइंड झाला. ते झाल्यानंतर आपण काय करू शकतो Q3 फाइंड झाला आहे MD फाइंड झालेला आहे आणि Q1 फाइंड झालेला आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला जो बॉयलर कोएफिशियंट आहे SQ तो कॅल्क्युलेट करता येईल का तर येईल इझिली येईल करता. ओके फॉर्म्युल्यामध्ये काय करायचे फक्त जस्ट व्हॅल्यू पुट करून द्यायचे. दोन्हीपैकी कोणताही फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. ओके नेसेसरी नाही की कोणता एखादा स्पेसिफिक फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. ओके तर बॉयलर कोएफिशियंट किती मिळाला 0.048 हा आपल्याला काय मिळाला तुमचा कम्प्युटेशनचा तुमचा फॉर्म्युला मिळाला सॉरी व्हॅल्यू मिळाली. तर हे जे दोन पार्ट्स आहेत ते दोन्ही पार्ट्स आपल्याला ह्याच्यामध्ये बघून घ्यायचे. त्याच्यानंतर थर्ड जो पार्ट आहे तो मोस्टली एक्झामला विचारला जात नाही पण तुमच्या माहितीसाठी असू द्या. ओके केलेस मेजर ऑफ काय सांगितलेलं आहे स्क्यूनेस सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करतो कोएफिशियंट आपण काढायचं आहे स्क्यूनेस सगळ्या ह्या गोष्टी स्क्यूनेस वरती चाललेल्या आहेत. कोणत्या कोणत्या वेनी आपण कोएफिशियंट काढू शकतो ते आपल्याला जस्ट बघायचंय. फर्स्ट आपली काय होती आपल्याला काल पियर्सन्स तो रूल होता त्याच्यानंतर बोलेस झाला. आता थर्ड वन आहे आपल्याला केली मेजर्स ऑफ स्क्यूनेस. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हा जो फॉर्म्युला दिला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जस्ट व्हॅल्यू पुट करून घ्यायचे. आता F90 वगैरे म्हणजेच काय दिलेलं आहे एक हायर लिमिट आणि लोअर लिमिट ह्याच्यावरती सगळे ह्याच्यावरती मोस्टली तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जात नाहीत आणि तो तुम्हाला सिलेबसचा टॉपिक सुद्धा नाहीये. ओके केलीज मेजर्स ऑफ स्क्यूनेस. ओके तर आत्तापर्यंतचे जे दोन्ही टॉपिक्स आहेत आता काय मला थर्ड पुढचा पॉईंट घेता येणार नाहीये तरी पण मी परत एकदा रिपीट करते तुमच्यासाठी म्हणून. ओके परत एकदा रिवाइज करून घेऊया आपले सगळे पॉईंट्स. आपण फर्स्ट आपला बघितलं होता काल पियर्सन्स मेजर्स ऑफ स्क्यूनेस. आता काल पियर्सन्स मेजर्स ऑफ स्क्यूनेस मध्ये आपण काय बघितलं होतं की आपल्याला मीन आणि मीडियन अदरवाईज मीन आणि मोड ह्याच्यावरती आपल्याला काय करू शकतो आपला स्क्यूनेस जो आहे कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस तो आपण आपला फाइंड करू शकतो. काय काय आपल्याला गिव्हन आहे ह्याच्यामध्ये तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही तुमचा मीन मोड तरी अदरवाईज फाइंड करा अदरवाईज तुम्हाला मीन आणि मीडियन आहे तो तुम्हाला फाइंड करावा लागणार आहे. ओके ह्या दोन टर्म्स आपल्याला कंपल्सरी आपल्याला फाइंड करावं लागतात. ओके आणि मीन हा कॉमनच आहे तुम्ही कोणताही फॉर्म्युला जरी केला त्याच्यामध्ये आपल्याला मीन हा आपल्याला फाइंड हा करावा लागणार आहे आणि अदरवाईज तुम्ही मोड तरी फाइंड करा अदरवाईज मीडियन आणि जी व्हॅल्यू तुम्ही फाइंड कराल त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कोएफिशियंट ऑफ युअर स्क्यूनेस आपल्याला फाइंड करायचं आहे. स्पीकर कोणाचा ओके सरांचा. ओके तर आपल्याला हे टर्म्स आहेत ते आपल्याला काल पियर्सन्स मध्ये आपल्याला बघायचे. ओके बघितलेले आहेत आपण. त्याच्यानंतर हा जो फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये लक्षात घ्या ह्या टाईपचेच आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात काल पियर्सन्ससाठी किंवा आपण म्हणूया की कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस फाइंड करण्यासाठी. आता आपल्याला फर्स्ट काय सांगितलेलं असेल कोणत्या ना कोणत्या तरी व्हॅल्यूज दिलेल्या असणार. फर्स्ट आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे हाईट दिलेली आहे आणि नंबर ऑफ पर्सन्स सांगितलेले आहेत. ओके आता हाईट आणि नंबर ऑफ पर्सन्स म्हणजेच काय दिलेली आहे एक फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि एक सम क्वांटिटी दिलेली आहे.
त्याच्यानुसार आपल्याला ह्या टाईपमध्ये एक तर इथं हाईट असेल, अदरवाईज इथं काही ना काहीतरी वेगळी व्हॅल्यू असेल आणि त्याच्यानुसार आपल्याला काय दिलेलं असणार, त्यांची फ्रिक्वेन्सी डिफरंट येणार आहे. ओके, म्हणजे ह्या सगळ्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या आपल्याला ह्याच्यामध्ये फर्स्ट बघायच्या. मोस्टली तुम्ही एक्झाममध्ये सॉल्व्ह करताना काल पिअर्सन्स तरी यूज करा, अदरवाईज तुम्ही बॉलेजचा जो तुमचा मेजर ऑफ स्क्यूनेसचा फॉर्म्युला आहे तो तरी यूज करा. दोन्हीपैकी कोणताही तुम्हाला जो इझी वाटेल तो तुम्ही यूज केला तरीही चालणार आहे. ओके, तर ह्या सगळ्या ज्या टर्म्स आहेत आणि लक्षात घ्या पहिल्यांदा क्वार्टाईलमध्ये आपल्याला लक्षात फक्त कुठे चुकतात लक्षात घ्या पहिल्यांदा. काल पिअर्सन बॉलेजमध्ये आपल्याला जो क्वार्टाईल आहे, ओके, फर्स्ट क्वार्टाईलला लक्षात घ्या तुम्हाला फक्त n/4 हा आपला कोएफिशियंट किंवा हा जो आपला नंबर आहे n/4 असणार आहे आणि थर्ड क्वार्टाईलचा जो असणार आहे तो तुमचा काय असणार आहे 3n/4. कारण की मोस्टली हा जो टर्म आहे किंवा क्वार्टाईलच्या मेथडने जर कॅल्क्युलेट करताना चुकून काय होतं की इथे मल्टिप्लाय बाय 3 करायला मुलं मोस्टली विसरतात. त्याच्यामुळे काय होतं पूर्ण तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन्स करता पण चुकताना इथं मल्टिप्लाय बाय 3 केलेलं नसतं, त्याच्यामुळे काय होऊन जातं पूर्णपणे आन्सर चुकून येतं. ओके, जिथे जिथे क्वार्टाईलचा पार्ट आहे तिथे तिथे लक्षात घ्यायचं आहे की तिथं 3 मल्टिप्लाय करायला विसरायचं नाहीये ज्यावेळेला तुम्ही थर्ड क्वार्टाईल करताय त्यावेळेला. ओके, ज्यावेळेला तुम्ही फर्स्ट क्वार्टाईल करताय तिथं फक्त n/4 असणार आहे आणि थर्ड क्वार्टाईल ज्या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे 3n/4 आपल्याला कन्सिडरेशन मध्ये घ्यायचंय, लक्षात घ्या. ओके, आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये कोणाला काही क्वेरीज आहेत का? अथर्व स्पीकर ऑन कर. नाही. सगळे पॉइंट्स कळालेत हे दोन्हीही? हो. ओके, इशरत? येस मॅम. ओके, दोन्ही पॉइंट्स कळालेले आहेत? हो. कुणाला कोणत्या पॉइंट मध्ये काही क्वेरी आहे? नाही. ओके, पौर्णिमा? हा, विक्रांत स्पीकर ऑन केलाय, बोल. नो मॅम, नो प्रॉब्लेम. कळालंय? विक्रांत काय क्वेरी आहे का? नो मॅम, नो. हा, बोल ना. ओके ओके, नो बोललास, ठीक आहे. नाही मॅम. नाही कळालं. ओके, चॅट बॉक्स मध्ये दिसतंय. ठीक आहे, रिदा? येस मॅम. काही प्रॉब्लेम? नो मॅडम. ओके, पौर्णिमा आणि ऋतिक स्पीकर ऑन करा. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? ऋतिक? रिदा? ओके फाईन, त्यांच्याकडून आपल्याला रिप्लाय येत नाहीयेत पण तरी पण हे टॉपिक जरी समजले नसतील तर प्लीज मला व्हॉट्सअपला ओके सांगा. ओके चालेल, आणि ह्याच्यावरती नोट्स काढत जा साईड बाय साईड. मॅम, हा बोल. मॅम हा लेक्चर युट्यूब वर अपलोड होणार ना? हो लेक्चर अपलोड होणार आहे थोड्या वेळात. मॅडम पण ह्यांची